आज आपण वसंतराव नाईक यांच्या संपूर्ण कार्याची माहिती पाहूया। आज 1 जुलै जागतिक कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते म्हणून ओळखले जातात। त्यांनी राज्याच्या कृषी, ग्रामीण विकास आणि प्रशासनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यांचे संपूर्ण नाव फुलसिंग वसंतराव फुलसिंग नाईक हे होते। त्यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या गावी झाला। राजकीय कारकीर्द वसंतराव नाईक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते। त्यांनी 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सलग कार्य केले। महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे। त्यानंतर वसंतराव नाईक यांचे कार्य आणि योगदान: 1. कृषी विकास: शेतीच्या आधुनिकीकरणाला प्रोत्साहन दिले। सुधारित बियाणे, रासायनिक खते आणि सिंचनाचा वापर वाढविण्यासाठी योजना राबवल्या। कोरडवाहू शेतीच्या विकासावर विशेष भर दिला। त्यानंतर 2 नंबर आहे हरित क्रांतीला चालना: महाराष्ट्रात हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार केला। अन्नधान्य उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजना सुरू केल्या। रोजगार हमी संकल्पना: 3 नंबर ग्रामीण भागातील बेरोजगारांना काम उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेला प्रोत्साहन दिले। पुढे महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचा पाया त्यांच्या काळात घातला गेला। 4. सिंचन आणि जलसंधारण: धरणे, कालवे आणि लघुसिंचन प्रकल्पांना गती दिली। दुष्काळग्रस्त भागासाठी पाणी व्यवस्थापनावर भर दिला। 5 नंबर आहे औद्योगिक विकास: महाराष्ट्रात उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले। औद्योगिक वसाहतींचा विस्तार झाला। रोजगार निर्मितीसाठी उद्योग धोरणांना चालना दिली। त्यानंतर 6 नंबर आहे ग्रामीण विकास: ग्रामीण रस्ते, वीज आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा वाढविण्यावर भर दिला। गावांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवल्या। 7 आहे शिक्षण: ग्रामीण भागात शाळा आणि महाविद्यालयांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले। शिक्षणाचा प्रसार करण्यावर भर दिला। त्यानंतर 8 आहे सहकार चळवळ: सहकारी संस्था, दूध संघ आणि साखर कारखान्यांच्या विकासाला प्रोत्साहन दिले। त्यानंतर 9 आहे आदिवासी आणि दुर्बल घटकांचे कल्याण: आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध विकास योजना सुरू केल्या। सामाजिक न्याय आणि विकासाला प्राधान्य दिले। पुरस्कार आणि सन्मान: त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांना त्यांचे नाव देण्यात आले। महाराष्ट्र सरकारतर्फे कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी वसंतराव नाईक कृषी पुरस्कार दिला जातो। त्यानंतर त्यांचा कार्यकाळ पाहूया मुख्यमंत्रीपदाचा। तो आहे 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975। त्यांचे मुख्य योगदान आहे कृषी विकास, हरित क्रांती, सिंचन, ग्रामीण विकास, रोजगार हमी संकल्पना, औद्योगिकीकरण, सहकार चळवळ, शिक्षणाचा प्रसार आणि आदिवासी विकास। त्यानंतर मृत्यू त्यांचा 18 ऑगस्ट 1979 सिंगापूर येथे उपचारादरम्यान झाला। थँक्स फॉर वॉचिंग.